एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चॉकलेट दिलं आणि नंतर एक विचित्र अट घातली, मुलांनो, मी 10 मिनिटात प्राचार्यांना भेटून परत येतो, तोपर्यंत तुम्ही तुमची चॉकलेट्स खायची नाहीत, असे सांगून ते शिक्षक वर्गकक्षातून बाहेर पडले. वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येक मूल त्यांच्या हातातील चॉकलेटकडे पाहत होते आणि प्रत्येक क्षणी स्वतःला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. 10 मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला आणि आढावा घेतला की संपूर्ण वर्गात अशी 7 मुले होती की ज्यांच्या हातात चॉकलेट जसे तसे होते, तर इतर सर्व मुले चॉकलेट खात होती आणि तिचा रंग आणि चवीबद्दल भाष्य करत होती. शिक्षकाने गुपचूपपणे या 7 मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदवली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखवली. या शिक्षकाचे नाव होते प्रोफेसर वोल्टर मिशेल. बऱ्याच वर्षानंतर प्रोफेसर वोल्टर मिशेल यांनी स्वतःची डायरी उघडली आणि 7 मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहिती मिळाली की या 7 मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या क्षेत्रातील लोकांमध्ये खूपच यशस्वी झाले आहेत. मग प्रोफेसर वोल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा, ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली नव्हती, त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते. त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता आणि काही व्यसनाधीन झाले होते. या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वोल्टर यांनी एका वाक्यात सांगितला. ते वाक्य होते, जो माणूस 10 मिनिटे धीर धरू शकत नाही, तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला मार्शमेलो थेअरी असे नाव देण्यात आले, कारण प्रोफेसर वोल्टर यांनी मुलांना दिलेले चॉकलेटचे नाव मार्शमेलो होते. ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते. या सिद्धांतानुसार जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये धीर धरणे हा गुण विशेषत्वाने आढळतो, कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुण विशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्वाचा धनी असतो. आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.